रामकृष्ण हरी महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय यूट्यूब चॅनल माऊली कीर्तन सोहळा या चॅनलवरील उपलब्ध सेवा सप्ताह कीर्तन, जयंती व पुण्यतिथी कीर्तन, भागवत कथा, शिवपुराण, रामकथा, संगीतमय भजन, हरी जागर इतर सर्व धार्मिक कार्यक्रमाचे लाईव्ह शूटिंग प्रसारण यूट्यूबवर करण्यासाठी आजच संपर्क करा. चॅनल प्रमुख श्री गणेश चोपडे पाटील आणि श्री कृष्णा चोपडे पाटील. कोणालाच कळत नाही अखंड हरिनाम सप्ताह, कारण 200 वर्षापूर्वीचा इतिहास आहे. या सप्त्याला आतापर्यंत कोणीच सांगू शकत नाही की 200 वर्ष झाली, 150 वर्ष झाली. कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा आमचा छोटासा सप्ताह गावातल्या गावकरी मंडळीने केला. आमच्या गावातली भजनी मंडळी वरिष्ठ म्हणजे विनायक आपलं शामराव बापू, ज्येष्ठ भजनी, त्याच्या अगोदर निबाजी बापू होते, त्याच्यानंतर पिढी चालणारे विनायकराव मगर, त्याच्यानंतर आता नाना महाराज, पंढरी महाराज, बरेच म्हणजे इथून सुरुवात आहे. यावर्षी विशेष वाटते मला की महाराष्ट्रातले ख्यातनाम कीर्तनकार, वारकरी परंपरेतले कीर्तनकार तुम्ही गेले. यामागचा नेमका नाही असं तुम्हाला वाटते, पण आमच्या प्रत्येक दरवर्षीच असं सप्ताह राहते. नामवंत कीर्तनकार महाराष्ट्रातले येतात आणि विशेष म्हणजे महाराजाला भटणारी. एकदा जर महाराज जर आले तर संभाजी महाराजांना तुम्हाला अनुभव सांगितला. अशा बरेच भटण्याला अनुभव एकदा जर आले तर त्यांना इथं हमेशा वाटते, कारण संजीवनी समाधी आहे. आणि प्रत्यक्षात म्हणजे बरेच लोक असे सांगतात की इथं आज बी आमच्या गावामध्ये जर कोडं जर भांडणं जर झाली, झगडं झाला, तर खेमपुरी महाराजापुढे कोणीच खोटं बोलू शकत नाही. भांडणं मिटवायला मला पोलीस स्टेशनची गरज नाही. मंदिरासमोर जर आलो आणि खोटा माणूस कधीच म्हणणार नाही माझं खरं आहे म्हणून, इथंच निवडा होऊन जाते. विशेष म्हणजे मुडेकर महाराजांचा दरवर्षी काल होतो. यामागचं काय होईल? मुडेकर महाराजाचं कारण, मुडेकर महाराजाचं काला होण्याचं कारण एक आहे की मुडेकर महाराज मारुतराव महाराजाचे शिष्य. आज मी जे काय आहे तोडकं मोडकं जे गायन करतो, वास्तविक पाहता सुरुवातीपासून म्हणजे जेव्हा मी इथं म्हणजे 5वीला असेल आहे का नाही, जेव्हा 5वीला होतो त्यावेळेस श्री शिवाजी मामा उंडेगावकर यांनी इथे संस्था म्हणून थोडक्यात आणून ठेवलं आम्हाला. आणि ते 2-3 दिवसच आले सुरुवातीला फक्त. आणि त्यानंतर 1 वर्ष पूर्ण मग त्यामध्ये सर्वच गावकरी ग्रामस्थांनी आम्हाला 1 वर्ष मधुकरी मागितली आम्ही, आणि स्वतःच्या मुलासारखं आम्हाला सांभाळलं गावकऱ्यांनी. आणि तेव्हापासून मग त्याच्यानंतर काही दिवस मग गावी गेलो आणि तिथून मग डायरेक्ट आपलं आळंदीलाच गेलो. आणि ही जी कृपा आहे गायना, म्हणजे जे काय तोडकं मोडकं मी गायन करतो, आदरणीय श्री खेमपुरी महाराजांची ही कृपा आहे. आणि त्यानंतर मग आळंदीला गेल्याच्या नंतर मग तिथे श्री पंडित विष्णुबुवा सोळंकी गुरुजी व आदरणीय अभिनव गंधर्व खंडाळकर गुरुजी यांचं मार्गदर्शन लाभलं. आणि नंतर मग जे काही रागिने असेल हे थोडं थोडं कळायला लागलं. असं खेमपुरी महाराजांची सर्व कृपेमुळे झालं. हो, खेमपुरी महाराजांची कृपेमुळे सगळे झालं सुरुवातीपासून. उर्वरित जेव्हा इथं सप्ताह होईल तुम्ही इथं येणार? हो, नक्कीच की नक्कीच. शेवटच्या श्वासापर्यंत. कारण की माझंही गावकऱ्यासोबत प्रेम आहे तितकंच, आणि गावकऱ्यांचंही माझ्यावर प्रेम आहे. आज जे महाराष्ट्रभर तुमचं नाव आहे फक्त इथल्या कृपेमुळेच आहे. महाराजांमुळंच. हो, महाराजांची कृपा आहे आणि गावकऱ्यांचं प्रेम. आज जेव्हापासून म्हणजे जवळपास त्या गोष्टीला 20 वर्षापासून मी जवळपास दोडगावमध्ये कार्यक्रमाला येतो. मधल्या काळामध्ये मग सुरुवातीला आम्ही 7 दिवस असायचो आणि नंतर मग काही दिवस 2-3 दिवस असायचो. आणि पुन्हा आता नंतर गावकऱ्यांनी पुन्हा 7 दिवसाची सेवेसाठी आम्हाला इथे पाचारण केलं. हे उपकार गावकऱ्यांचे आणि आदरणीय खेमपुरी महाराजांचे आहेत. हे गाड्या ओढण्याची प्रथा जी आहे किंवा इथं तुम्ही कुस्त्याची दंगल घेता, हे काय केव्हापासूनची? ही जुनीच परंपरा आहे आमच्या गावची. गाड्या ओढण्याचं कारण म्हणजे कसं आहे, काही लोक नवस बोलतात, एखाद्याला मुलगा नसेल किंवा व्यवसायामध्ये प्रगती, एखाद्या वेगवेगळ्या गोष्टी असतात. म्हणजे जसं आपण नवस बोलतो आणि नवस बोलल्याच्या नंतर त्याचा जर नवस पूर्ण झाला, आणि नवस बरेच जणांची पूर्ण झालेली आहेत, त्याच्यामुळे गाड्या ओढण्याची एवढी मोठी परंपरा आहे. आम्हाला म्हणजे जवळपास 50 एक ते जे नवरदेव म्हणतात त्याला, आपण नवस करतो त्यांना ते गाड्या ओढतात, ते जवळपास 50 एक नवरदेव असतात ते, तर त्यांना ते गाड्या ओढण्याचा आमचा संध्याकाळचा कार्यक्रम असतो. त्या गाडीमध्ये लोक बसतात तरी गाडी हो ओढल्या जाते. म्हणजे ते एक दैवी शक्ती असणार आहे. ते शिव ते एवढं शक्य नाही, कारण गाडी एका माणसानं ओढणं शक्य नाही ना. ही परंपरा म्हणजे आता जवळजवळ 2 पिढ्या होऊन गेल्या. तुमच्या अगोदर? हो, आता ही 3री आहे माझी. याच्यानंतर पुन्हा पुढं चालत राहणाऱ्याला याला काही खंडन पडणार नाही. खेमपुरी महाराजांचं नेमकं काय आहे? कसं? महाराजाची जिवंत समाधी आहे. आणि त्याने स्वतः हातानं बांधून घेतली आणि त्याने समाधी लावून घेतली. गावकऱ्याला सांगितलं शिळा लावून घ्या. आणि त्याचे अनुभव असे प्रत्येक जणाला आलेले आहेत की काही जर व्यसन असेल ते सोडलं महाराजापुढे येऊन, आणि जर त्यानं केलं तर त्याचा डोळा जाईल,
हात मोडन काही पण भानगड त्याची झाल्याशिवाय राहणार नाही. कोणी नवस काय केलं त्यांनाही पाहू. नवस केलेल्याला पावणारच की आता. काही नवस केला जाता नवसाचंच पकड येत नाही तर नवस केलेला पण पावतो. मोठी ख्याती आहे महाराजाची. सप्त्याची पार्श्वभूमी काय आहे आणि महाराजांचा नवसाला कसे पावतात? कसं आहे ते आता पार्श्वभूमी म्हणजे सुरुवातीपासूनच संप्रदायामध्ये आमच्या गावात म्हणजे थोडं नामांकित गाव आहे आणि श्री संत क्षमपुरी महाराज म्हणजे समाधी जीवन समाधी संजीवन समाधी आहे. त्याचा बी अनुभव प्रत्येक असा लागेल की ते जे बांधकाम जे कळत होतो आम्ही मंदिराचं बांधकाम त्यावेळेस पिल्लर असं काम करतो ना खोडण्याचं तर त्यावेळेस खाली शिळा लागली. कारण एरी समाध्या कशा असतात त्याला शिळा नसते खाली वटा करतो आपण त्याच्यावर मारतो एखादा देव. पण महाराजाची जी समाधी ती खोदकाम करताना त्याला शिळा लागली. ह्याच्यात त्याचा अनुमान असं निघालं की ही जे लोक आपण म्हणत होतो की जीवन समाधी संजीवन समाधी असं अनुमान निघलं. आणि त्यातले त्यात थोडा परत ते की चमत्कारच आहे. जे माणूस महाराजापाशी जे काही हे करील तर त्या माणसाला महाराज पावतातच. प्रत्ये नाम घेता जन्म सार्थक तत्वता. माझा आवाज कमी करा भाऊ मला.
हृदयी कळवळा वैष्णवाचा हृदयी कळवळा वैष्णवाचा हृदयी कळवळा वैष्णवाचा वैष्णवाचा हृदय कळवळा सब मग सनी सग सग हृदय कळवळा वैष्णवाचा हृदय
आवडे देवाशी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस किंवा रात्रंदीन तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदय कनवळा वैष्णवांचा आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी अननाई तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदय कनवळा थोडा स्वरांचा आवाज चालू करा दादा राजाचा नेम एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देवा परमपूज्य जगी तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदय कनवळा वैष्णवांचा तो देवा परमपूज्य जगी एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम साधन निर्धारी अननाई आषाढी कार्तिकी पंढरीची वारी गोपी चंदन टिळा तुळशी माळ गळा नामाचा उच्चार रात्रंदिवस आवडे दिवाशी तो ऐका प्रकार विठ्ठल विठ्ठल आवडे देवाशी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदय कनवळा वैष्णवांचा पंढरीच्या देवराया
श्री ज्ञानदेवा चरणी मस्तकासो देवा सरजनी लोकाभिराम वर्णरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्दं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयोतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये हे दुःखभंजन मारुतीनंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत बिनती बारंबार नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपन देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा शिवावतार धरुण केले त्रैलोक्य पावन समाधी त्र्यंबक शिखरी मागे शुभी ब्रह्मगिरी निवृत्ती नाथाचे चरणी शरण एका जनार्दनी सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा हो स्वामी तुकया देवा यावरी न करावा विरमस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या शरण शरण एकनाथा पायी माता ठेविला नका पाहू गुणदोष झालो दास पायाचा आता नमो रंग भूमिका जया पोजले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगी तनुमानवी दिव्य रूपीच केली नत्या गीतीय दिव्य लोकासनीली आता हृदय हे आपुले चौपाळून यावली वरी वैसौपावले श्रीगुरूंचे जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येच्या अधिकरण तेचे वंदो श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कार आता मला थोडा बेस द्या भाऊ थोडासा आवडे देवाशी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कनवळा वैष्णवांचा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजच्या चिंतनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग किंबहुना आत्मा थोर सज्जन मायबापांच्या सेवेकरता निवडलेला अभंग पैठण निवासी शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा दौडगावकर आलेली सर्व साधक मंडळी फार चरणाचा नाही मग चार चरणाचा अत्यंत महत्त्वाचा चिंतनीय असा अभंग आजच्या चिंतनरूपी सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल
थोडा स्वराचा आवाज कमी करायचा भाऊ, लक्ष द्यायचं, मोबाईलद्वारे कमी करा स्वराचा आवाज. मला फक्त टच पाहिजे आवाज स्वराचा. करा कमी अजून. सुरेंद्रचा आवाज हा बस राहू द्या. अजून थोडासा कमी घ्या मोबाईलच्या द्वारे. बस आता एकदा सेट झाला, आता गडबड नका. खूप छान. आणि म्हणून दौडगावकर आलेली सर्वच साधक मंडळी, आजच्या अभंगाच्या द्वारे तुम्हाला नाथ महाराजांचा निरोप आहे. कोणाचा? बोला बोला बोला. नाथ महाराजांचा. माझा आवाज येतो आहे तिकडे? लक्षपूर्वक आहे का? नाथ महाराजांचा निरोप. त्याचं कारण असं आहे गड्या दादव, कीर्तन हे काय टाइमपास वगैरे नाही. मग कीर्तन एक पवित्र साधन आहे. मग कीर्तन किती पवित्र असावं, किती गुण असावं जरा ऐकूया. कीर्तनकार महाराजांनी तुम्हाला हसवलं जरी गड्या दादव, तरी त्या हसवण्यातून जगाचं कल्याण व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे. कीर्तनकार महाराजांनी तुम्हाला रडवलं जरी गड्या दादव, तरी त्या रडवण्यातून जगाचं कल्याण व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे. दौडगावकर आलेली सर्व साधक मंडळी, कीर्तनात गोड गायन झालं, कीर्तनात गोड वादन झालं, त्या गायनातून त्या वादनातून जगाचं कल्याणच व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे. दुसरी सूचना अशी आहे, कृपया कोणाचा मोबाईल चालू असेल तर तो आत्ता सायलेंट करून ठेवा, जेणेकरून माझ्याकडून कोण्या बहिणीचा कोण्या भावाचा टाळकरी मंडळीचा अपमान होणार नाही एवढी दक्षता घ्या. एवढ्या बाबतीत हा महाराज जरा कडक आहे. 1 तास तुम्ही मला सांभाळून घ्याल मी अशी अपेक्षा करतो. थोडा वेको कमी करा भाऊ. त्याचं तुमच्याशी का जबाबदारीने बोलतो? श्री महाराजही जरा आपल्याशी जबाबदारीने बोलतात, म्हणून मी तुमच्याशी जरा जबाबदारीने बोलण्याचा प्रयत्न करतो. श्री महाराजांची जरा भाषा ऐकूया. कीर्तन चांग कीर्तन चांग होयांग हरिरूप. महाराज म्हणतात गडे हो, माणसाला जिथं हरिरूप होता येतं, जिथे हरिरूप अवस्था प्राप्त होते, महाराज म्हणतात ते कीर्तन आहे. एवढ्यावर नाही थांबले श्री महाराज. ब्रह्मेभूत काया होतसे कीर्तनी भाग्य तरी ऋणी देवाय सांग. मग काय निरोप आहे आजच्या अभंगाच्या द्वारे? जरा श्री महाराजांचा ऐकूया. नाथ महाराजांचा काही आवडीच्या प्रकाराचं वर्णन केलं नाथ महाराजांनी. पहिला प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. जो भगवत भक्त, तिकडला जास्त आवाज येतो भाऊ मला, इथं नॉर्मल सोडा फक्त, तो जास्त येतो मला. जागेवर सोडा गोड. हा असं छान, थोडा बेस द्या छान. पहिला प्रकार सांगितला, जो साधक रात्रंदिवस देवाच्या नामाची चिंतनाची साधना करतो, नामाचा उच्चार रात्रंदिवस. काय हो नाथ महाराज, आवडे देवाशी तो एका प्रकार. बरं बरं बरं. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये 3 आवडीचं वर्णन केलं. काय आवडतं? नुसती भगवत साधना नसावी त्या साधकाच्या जीवनात, नुसतं भजन नसावं त्याच्या जीवनात. मग तुळशी माळ गळा. महाराज म्हणतात त्या भगवत भक्ताच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ असावी. बरं बरं बरं. अजून गोपीचंदन टिळा. कंपळाला गोपीचंदनाचा टिळा असावा नाथ महाराज म्हणतात. अजून हृदयी कनवळा वैष्णवांचा. वैष्णवाबद्दल कनवळा असावा, प्रेम असावा, जिव्हाळा असावा नाथ महाराज म्हणतात. असा जो भगवत भक्त आहे, जरा नेम घालून दिला. काय नेहमी? आषाढी कार्तिकी पंढरीची वारी. त्या भगवत भक्ताच्या जीवनामध्ये आषाढीची पंढरीची वारी असावी नाथ महाराज म्हणतात. बरं बरं बरं. असा ज्या भगवत भक्ताच्या जीवनात नेमे, काय नेमे? आषाढी कार्तिकी पंढरीची वारी. अजून गोपी चंदन टिळा तुळशी माळ गळा, नामाचा उच्चार रात्रंदिवस. असा ज्या भगवत भक्ताच्या जीवनातला नेम आहे, जरा ऐकूया त्या भगवत भक्ताबद्दल ताकद. एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम. बरं बरं बरं. तो देवा परमपूज्य जगी. नाथ महाराज म्हणतात तो देवाला परमपूजनीय असा जो भगवत भक्त आहे. जेवढा सरळ अभंग ऐकला तेवढा रिटर्नही ऐकायचं बरं का. भले अभंगावर तेवढं प्रेमच करायचं. आजच्या कीर्तनातून एवढा नाथ महाराजांचा अभंग जरी पाठ झाला तर आजचं कीर्तन सफल झालं म्हणून समजा. ऐकूया जरा, राहू द्या आता. तो देवा परमपूज्य निर्धार्यान नाही, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी. गोपीचंदन टिळा तुळशी माळ गळा, नामाचा उच्चार रात्रंदिवस. आवडी दिवाशी तो एका प्रकार विठ्ठल.
आणि म्हणून सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा, म्हणजे तो असा की भगवान परमात्म्याच्या कृपेने, साधू संतांच्या आशीर्वादाने, गोब्राह्मण हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज, राजे संभाजी महाराज, अधिकरून संत महात्म्यांच्या पदस्पर्शानं पावन झालेली पुण्यभूमी तीर्थक्षेत्र दौडगाव, तालुका औंढा, जिल्हा हिंगोली, गेली अनादी कालाची परंपरा आहेत आपल्या उत्सवाची, नामयज्ञाची. आपल्या गावाला लाभलेलं एक दैवत. आपण खरोखर भाऊ भाग्यवान आहे. एका संतांची समाधी येतं, संजीवन समाधी, परमपूजनीय संत क्षेमपुरी महाराज संस्थान दौडगाव. एक प्रमाण सांगतो, जरा गोड ऐकूया. तुम्ही आपण का भाग्यवान माहिती आहे का? महाराज म्हणतात, ज्या भूमीवर आपण कीर्तन ऐकतो ना दौडगावकर, ही भूमीलाही धन्य आहे, ही भूमीलाही पावन आहे. का हो? महाराज म्हणतात, जिथं साधूचं राहणं आहे, जिथं वैष्णवाचं राहणं, धन्य भूमी पुण्य देश. आणि म्हणून अत्यंत गोड छान नियोजन आहेत, मस्तपैकी छान. आणि म्हणून आजचा आलेला सेवेचा योग आपल्याच गावातील ज्ञानोबरांच्या संगतीत इंद्राणी मातेच्या पवित्र तीरावरती काही काळ अखंड एका बोलाची साधना करून त्या साधनेचं फळ आजच्या कीर्तन सेवेकरता उपस्थित आहे. मृदंग सेवक आदरणीय हरिभक्तपरायण नाना महाराज मगर श्री महाराजांच्या माध्यमातून आलेल्या सेवेचा योग आहे. श्री महाराज आजच्या कीर्तन सेवेकरता उपस्थित आहे. आपण एकदा जोरदार टाळी वाजूया महाराजांकरता. दुसरे मृदंग सेवक, खरं तर संत नामदेवरायांच्या भूमीमध्ये, ज्ञानोबरांच्या भूमीमध्ये, सकल संतांच्या भूमीमध्ये मृदंगाची सेवा करून एक महाराष्ट्राला लाभलेला अत्यंत मृदंगाच्या क्षेत्रामध्ये मृदंग किती ताकदीनं वाजवावा लागतो तुम्ही पाहिलं. म्हणूया जरा वैद्यबाबांच्या भाषेत मृदंग मार्तंड. आदरणीय हरिभक्तपर्यंत लखन महाराज श्री महाराजांना दंडवत करतो. भजन सम्राट भजनातलं वैभव या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराष्ट्राला काही ज्ञानोबरांच्या कृपेने, निवृत्तीरायांच्या कृपेने, आईसाहेब मुक्ताबाईच्या कृपेने काही अशी लाभलेले आवाज आहे. त्यात ज्ञानोबरायांनी आपल्या परिसराला दिले काही हिरे, त्यातला एक हिरा महाराष्ट्रातला गाजलेला आदरणीय हरिभक्तपरायण आमचे बाळासाहेब महाराज श्री महाराजांना दंडवत करतो. जोरदार टाळी वाजवा एकदम मस्त पद्धतीचा. भजन सम्राट तेवढ्याच ताकदीचं गाणं, तेवढ्याच हृदयापासून गाणं. भजन सम्राट आदरणीय हरिभक्तपरायण संभाजी महाराज श्री महाराजांना दंडवत करतो. आलेली सर्वच महाराज मंडळी या ठिकाणी सर्वांना दंडवत करतो. विनेकरी महाराज तुम्हालाही दंडवत, चोपदार तुम्हालाही दंडवत करतो. माझ्या बहिणीनं तुम्हालाही दंडवत करतो, आई तुम्हालाही दंडवत करतो, माझ्या भावानं तुम्हालाही दंडवत करतो, दादानं तुम्हालाही दंडवत करतो, यूट्यूब चॅनलचे मालक तुम्हालाही दंडवत, साऊंड सिस्टीमचे मालक तुम्हालाही दंडवत. बरं, आता काय कोणी राहिलं नाही बरं का. श्री संताजी माता चरणावर साष्टांग हे करी दंडवत. ऐकूया जरा आता. आज 5वा दिवस, उद्या 6वा, परवा 7वा, 8वा दिवस झाला की काल्याचं कीर्तन झालं की आपल्याला करमणार नाही आता. हां, आज 5वा दिवस आहे. अजून 6, 7, 2, 3 दिवस कीर्तन ऐकायचे मस्तपैकी छान. आणि म्हणून ऐकूया जरा. अभंगाच्या पहिल्या चरणाकडे जायचं आहे लगेच आपल्याला. बरोबर 9ला 10 मिनटं बाकी असतानाच बरोबर पंचपदी सुरू झालेली. 11च्या पुढे 1 मिनटंसुद्धा जायचं नाही, कारण इथलं कीर्तन करून मला नाशिकला जायला कमीत कमी 5-6 वाजणार आहे. आणि म्हणून वेळेतच, खूप वेळेतच
ऐकूया जरा. वेळेत सुरू झालं तर वेळेत मस्त बंद व्हावं. ऐकूया जरा. अभंगाच्या पहिल्या चरणाकडे जात असताना मला जरा 3 भूमिका मांडायच्या आहे. काय भूमिका आहे? थोडा नॉर्मल बेस कमी करा. पहिली आवड आहे जीवाची, दुसरी आवड आहे संताची, आणि तिसरी आवड आहे देवाची. मला तिन्हींकरता 3 पुरावे द्यायचे, म्हणजे प्रमाण सांगायचे. जरा जीवाच्या आवडीकडे जाऊया आपण. काय आवडतं या जीवाला? वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य. बरोबर बरोबर. अजून काय आवडतं या जीवाला? ल्यावे खावे बाळे ल्यावे खावे ही नसेल कळलं तर माझ्याशी जरा बोला. कीर्तन हे वादातून नसावं, कीर्तन हे संवादातून असावं. वक्त्याचा आणि श्रोत्यांचा संवाद घडावा. लखन महाराज, नाना महाराज यांना मृदंग वाजवण्याची काय? बोला बोला. आवड आहे काय? माझा आवाज येतो व्यवस्थित? मग माझ्याशी बोला. मोकळं बोला. काय टेन्शन? तुम्ही काय आजारी आहे का? नाही ना? मोकळं मन मोकळेपणानं बोला. नाना महाराजांना, लखन महाराजांना मृदंग वाजवण्याची काय आवड आहे? बाळासाहेब महाराज असतील, संभाजी महाराज असतील, यांना भजन करण्याची काय आवड आहे? तुम्हाला कीर्तन ऐकण्याची काय आवड आहे? मला कीर्तन करण्याची काय? हे चोपदारांना हे कपडे घालून सावध येते तसे. आता बेसावध होते, सावध झाले. हां, पण त्यांना सेवा करण्याची काय आवड? इथं आवडीची भूमिका प्रत्येकाची वेगळी वेगळी. येताना एखादा गडी असा असतो, येताना तुटेल चप्पल आणतो, आणि कीर्तन संपलं की एखाद्याची जाताना नवी आणतो. ही त्याची काय आवडाची ना ती. ते काय आवडीशिवाय घडतं दौडगावकर? प्रत्येकाची आवड भिन्न आहे. आवड चोर चोरी करतो, हे त्याची काय आवड आहे? इथं प्रत्येकाच्या आवडीचा विषय. हे लहान लेकरं आहे, यांना लहानपणी खोड्या करण्याची काय आवड आहे? जीवाची आवड आहे. प्रत्येकाची आवड भिन्न भिन्न आहे. पण चला, जीवाच्या आवडीचा विषय मांडित राहिलो तर रात्र गेली तरी संपणार नाही. इथं प्रत्येकाच्या आवडीचा विषय भिन्न भिन्न मांडायचा. फक्त जरा संतांच्या आवडीकडे जाऊया. विचारूया आपण ज्ञानोबरायांना, का हो ज्ञानोबराय, तुम्हाला काय आवडतं? माझ्या पंढरपुरा नेन गुडी
माझे जीवेची आवडी माझे जीवेची आवडी पंढरपुरा ज्ञानोबरांची आवडी माझी जीवेची आवडी पंढरपुरा नेन गुडी अजून तुझी आन वाही न गा देवराया बहु आवड शी जीवापासून या. जवळ तुकोबराला विचारू, तुकोबराय तुमची काय आवड आहे? पाही न श्रीमुख म्हणा 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 जे तुमच्या पाठी तेच सांगू राहिलो मी, फक्त उलट म्हणतो एवढं ध्यानात ठेवा. तुका म्हणे माझी म्हणा म्हणा हेची सर्व सुख आणि पाही न श्रीमुख आवडे निरंतर हेची दान तुळशी हार गळा काशी पितांबर आवडे निरंतर पाहता लोचन सुखावले आवडे हे रूप गोजिरे सगुण हेची माझी सर्व जोडी गुण गायीन आवडी. बरं 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 दादा, मी तुम्हाला जीवाच्या आवडीबद्दल पुरावा दिला, मी तुम्हाला संतांच्या आवडीबद्दल पुरावा दिला. नाथ महाराज जरा देवाच्या आवडीचा परिचय देतात, ऐकूया जरा. आवड देवाची तो एका प्रकार आवड देवाची म्हणा नाना महाराज किती ज्ञानोबरांची कृपा आहे तुमच्यावर, किती गोड मृदंग वाजवता. वा लखन महाराज किती गोड मृदंग वाजवता. वा बाळासाहेब महाराज किती निवृत्ती राहायची कृपा आहे तुमच्यावर, किती गोड गाता. हो संभाजी महाराज इथं जो भेटेल त्याला चांगलं म्हणा, नाही तर आपल्या पाठीमागे एक आजार लागलेला आहे दौडगावकर सगळ्याच्या शरीरापेक्षा तो आजार लय मोठा आहे. खतरनाक आजार लागला माणसाच्या पाठीमागं. कोणता? जळका. कधीच कोणाला चांगलं नाही म्हणायचं. इथं काय ना निंदा मत करना किसी की सच्ची बात निंदा मत करना किसी की ये सच्ची बात कबीर जी की.
महाराज म्हणतात कोणाची निंदेत आयुष्य घालू नका, जो भेटेल त्याला चांगलं म्हणा. वा, चला ऐकूया जरा मस्तपैकी छान. आवडे देवाशी तो ऐका प्रकार. आवडीचा प्रकार सांगितला. काय आवडतं प्रभूला? नामाचा उच्चार रात्रंदिवस. एक दृष्टांत ताई आपल्या करताय, एक दृष्टांत आपल्या करताय. वेळ शिल्लक राहिली तर पुढे, नाही तर थांबायचं आहे आपल्याला. पण आपल्या जीवनातलं जर भजन किती गोड असावं हे जर आठवायचं असेल तर ताई आपल्याला जरा मीराबाईच्या चरित्राकडे जावं लागेल. मीराबाईच्या जीवनातलं भजन होतं पायामध्ये चाळ बांधणं, हातामध्ये विणा घेऊन नाचणं परमात्म्याच्या मंदिरामध्ये. पण गावातली चर्चा सुरू व्हायला लागली. लोग कहे मेरा हो गई बावरी, बाप कहे कुलनाशिरी. गावातली चर्चा व्हायला लागली. अरे राजाची कन्या आहे, बापाच्या कुळाला बट्टा लावणारी पोरगी जन्माला आली म्हणे. ही बातमी मीराबाईच्या बापाच्या कानावर गेली. जरा दौडगावकर लक्षपूर्वक कीर्तन ऐका, कीर्तन थोडी ऐका, चांगल्या भूमिकेतून ऐका. इथून काहीतरी आपल्याला घेऊन जायचं, ही काळाची गरज आहे. नुसतं हास्यवारी कीर्तन ऐकण्याची या कानांना सवय नका लावू. कधीतरी इथलं कीर्तनातलं एक अभंग, एक प्रमाण घरी घेऊन जावं आणि त्या प्रमाणाने आपल्या जीवनातला उद्धार व्हावा. अशी पवित्र कीर्तन ऐकण्याची कानाची तृप्ती करा. म्हणून मी रोज सांगतो बाळासाहेब महाराज, कीर्तनकार छोटा असू नाही तर मोठा असू, कीर्तनात ज्ञानेश्वरी ठेवा, तुकोबरायचा गाथा ठेवा. त्या ज्ञानेश्वरीकडे पाहून तरी कीर्तनकाराला वाटेल मी कशाही उड्या मारून चालणार आणि या नारदाच्या गादीवर. मी कसाही नाचलेलं ज्ञानोबरायांना आवडेल का? मी कशी पानसट विनोद करून चालणार नाही या गादीवर. मी पानसट विनोद केलेली ज्ञानोबरायांना आवडेल का? तुकोबरायला आवडेल का? मी काय कोणाच्या विरोधात नाही बोलत, पण ऐका जरा, खूप छान बातमी मीराबाईच्या बापाच्या कानावर गेली. गावातली लोक नावं ठेवायला लागली मीराबाईच्या. उद्यापासून पायात चाळ नाही बांधायची, हातात विना घ्यायचा नाही, गोपालकृष्णाच्या मंदिरात जाऊन नाचायचं नाही. पण मीराबाईचं भजन, मीराबाईचं नाचणं काही बंद होईना. शेवटी राग आला. मीराबाईच्या आईला बोलून घेतलं. थांबत नाही मीरा. दुधाचा प्याला मागवला, त्याच्यात विषयाची पुडी कालवली. सांगितलं ऐकत नाही ना मीरा. आता माझा प्रश्न आहे, आई तुम्हाला जरा माझ्याशी बोला. एक तुमचा भाऊ म्हणून बोला, एक तुमच्या मुलासारखा आहे, बोला माझ्याशी. मीराबाईनं पायामध्ये चाळ बांधावे, हातामध्ये विणा घ्यावा आणि कुठं जाऊन नाचावं? बोला ना. देवाच्या म्हणा, बोला बोला. मंदिरात, देवाच्या मंदिरात जाऊन नाचवत होत्या मीराबाई. तरी मीराबाईच्या बापाला सहन झालं नाही. दौडगावकर, आत्ताच्या बापाला हाफ कपडे घालून बापाच्या डोळ्या देखत पोरगी डिजेवन असते तरी आत्ताच्या बापाला काही वाटत नाही. येणारा काळ वाईट येत चालला, जरा सावधान. आपलीच लेक असती रे, आपलीच बहीण असती, गल्लीनं चालली तर तिच्याकडे लाज वाटते. एवढी भंगार कपडे आधी यावर असतात. चांगले कपडे घातले, अंग भरून कपडा घातलात पोरीनं, ओढणी आहे. गल्लीनं चालली, अंग भरून कपडा आहे मुलीच्या अंगावर, तर गावातली चर्चा होती, अरे किती छान कपडे घातलेत पोरीनं. ज्या अर्थी पोरीनं छान कपडे घातले त्या अर्थी त्या घरातले विचार सुद्धा चांगले असतील. क्रांती तिथूनच सुरुवात होते. ऐकत नाही मीरा. बापानं विषयाचा प्याला पाठवला म्हणून सांग. कोण नाही. मीरा, हे मीरा, देणं हे पायामध्ये चाळ बांधणं सोडून हातात विना घेऊन नाचणं हे तुझ्या बापाला सहन होत नाही मीरा. देणं ग सोडून. आणि नाही जर सोडलं तर मीरा, आज तुझ्या बापानं दुधाचा प्याला म्हणून विष दिलंय तुला पिण्याकरता. मीराबाईनं विचार केला, हे भजन करता करता मला असंही जरी मरण आलं तर मी सुखात ते मरण स्वीकारेन. विष का प्याला राजाजी, विष का
पिवत पिवत मेरा शेरे. मीराबाईनं तो विषाचा प्याला मुखाला लावला आणि भजन करता 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 काय त्या भजनातली ताकद असेल दौडगावकर, त्या विषाच्या प्याल्याला सुद्धा दूध व्हावं लागलं. एवढं पवित्र भजन होतं मीराबाईच्या जीवनातलं. इकडं मीराबाईनं विष प्राशन करावं आणि परमात्म्याची मूर्ती काळी पडावी. किती गोड भजन असेल. चांगल्या कामाला लागलं की तो विरोधक हजरच. जो विरोध मीराबाईच्या भजनाला झाला, जो विरोध तुकोबारायच्या भजनाला झाला, पुणेकरांनी दिला का तो विरोध केला का? कोपला पाटील गावीची लोक आता मज भीक कोण घाली. इथं सप्ताह करायचं म्हणलं ते लई दुःख सहन करावं लागत. गावाला तमाशा आणायचा यात्रेला म्हणलं का काही अडचण नसते. उलट एखादं म्हणतो अरे 500 वाढवा घे, नारायणगावच्या पुढं जाऊ. असं इथं सप्ताह करायचं म्हणलं तरी अडचण आहे. तुकोबारायला विरोध व्हायला लागला देहू गावामध्ये, पण भजन किती गोडे पा, किती भजन आपलं प्रिय असलं पाहिजे, देवाला आवडल. कोपला पाटील गावीची ही लोक आता मज भीक कोण घाली. काय खावे आता कुणी कडे जावे, गावात रावे कवण्या. पण तुकोबारायांनी भजन नाही बंद केलं. मग गावात विरोध व्हायला लागला तर कधी भंडाऱ्यावर जावं, कधी भामचंद्रावर जावं, तर कधी घोरड्यावर जावं. एक दिवस जिजामाऊलीनं सांगितलं, मालक माझा तुम्हाला भजनाला विरोध नाही हो, पण कोण्या डोंगरावर भजनाला चाललो हे सांगून तरी जावं मालक. तुकोबारायांनी सांगावं, जिजे मी कोण्या डोंगरावर भजनाला चाललो मला का माहिती जिजे? आठव नाठव गेले बाबा बाब, झाला स्वयमेव पांडुरंग. पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी, जागृती स्वप्नी पांडुरंग. पण जे तुला वाटलंय मी कोण्या डोंगरावर? अहो मालक, विचारण्याचा मुद्दा असा आहे, तुम्ही कधी भंडाऱ्यावर भजन करत नसले तर तो उतरायचा, परत घोरड्यावर जायचं, घोरड्यावर नसलं परत उतरायचं ना भामचंद्र चढायचा. म्हणून विचारलं, बरं बरं जिजे वाटलंय मी तुला कोण्या भजनाला चाललंय डोंगरावर, कोण्या रस्त्यानं. ऐकता ताई, जरा ऐका. जिजे देहूच्या पुढे निघालं की तीन रस्ते. एक रस्ता भंडाऱ्याला जातो, एक भामचंद्राला जातो, एक घोरड्याला जातो. काय तुकोबारायची जीवनातलं भजन असेल जिजे, रस्त्याला कान लावून पाहायचा. ज्या रस्त्यानं विठ्ठल विठ्ठल असं भजन तुझ्या कानाला ऐकू येईल, समजून घे जिजे मी त्या डोंगरावर गेलेलो आहे. काय तुकोबारायच्या जीवनातलं भजन असेल. निघाल्या जिजामाऊली तुकोबारायला भाकरी घेऊन. कुठं? भंडाऱ्यावर. मालक भजन करताय म्हणून भाकरी घेऊन गेल्या, जायच्या रोज. आई ताई ऐका, तुमचे मालक जर खरोखर तुमचे माळकरी असेल तर स्वतःला खूप भाग्यवान समजत आहे. तुमचे मालक जर माळकरी असेल ना तर स्वतःला भाग्यवान समजा. काही म्हणशील बाबा मग आता त्याने आजपर्यंत घातलीच नाही आमच्या मालकानं, मग आता आम्ही काय करायचं? घरी गेल्यावर दम द्या जरा नवऱ्याला, माळ घाला म्हणा. आता कुठपर्यंत हे वाईट खाता, जरा माळ घाला म्हणा मस्त बाकी छान. पण तुमच्या गळ्यात असली पाहिजे बरं का, नाही तर तुम्ही का मालकाला रविवारी 1 किलो सांगत असाल. 1 किलो लक्षात आलं का? काय काय नोकरीवाल्याच्या बाया अशा आहे, रविवार आला का त्यांना असं वाटतं कधी 1 किलो आणतील आणि कधी खाऊ, एवढी जिभेला चव सुटते. तू का म्हणे कुठं ती हाडे आपल्या नाडे रडतील, महाराज म्हणतात. माऊस का आता हंस करी जोडोनी वैरी ठेवेला. खाऊ नका दे, तुम्ही बंद करा, नवऱ्याला सांगा. हा चांगलं नाही ते, नाही तर लग्न झाली तर अशी होती.
आता अशी झाली, डॉक्टरकडे गेली, डॉक्टर वजन कमी करायचं आहे. डॉक्टर म्हणे रस्त्यानं पळा. रस्त्यानं पळू नका, सध्या बिबट्या सुटेली, तसाच घेऊन जाईल. मग जरा संतांचं ऐका चांगलं का. युक्ताहार विहार नेम इंद्रियाशी सार नसा विभासर निद्रा भव भाष. अजून सांगू ताई, पंढरीच्या मालकाची वारी आली तर तुमच्या मालकाला सांगा, मालक या संसारानं कोणाला सुखी केलं म्हणून तो आपल्याला करणार आहे. या संसाराचं कोणाचं पोट भरलं म्हणून आपलं भरणार आहे. या प्रपंचाची काय काळजी करता हो मालक. आली वारी, जा मुक्ताबाई सोबत, जा नामदेवराय सोबत पंढरपुराला. या प्रपंचाची काळजी करू नका मालक. ताई, तुमचे मालक पंढरपुराला गेले, पंढरपुराच्या मालकाची वारी करून आले, तुम्ही सेवा केली, प्रपंचाची जबाबदारी सांभाळली, आल्याबरोबर मालकाचं दर्शन घेतलं तुम्ही. पण समजा मालकानं केलेली वारी त्याच्यातलं निम्म पुण्य तुमच्या वाटेला आहेत, समजून घ्या. म्हणून तुमच्या मालकाची वारी जर घडत असेल तुमच्या भाग्यानं, तर स्वतःला तुम्ही भाग्यवान समजा. तुकोबरायचं, भजन घडायचं, रोज जायचं. पण आता चालता अरण्याचा रस्ता आहे, जंगलाचा रस्ता आहे, आणि पायात काटा भरला. खालून प्रवेश केला तर वरीच निघला. डोळ्यातून पाणी आलं जिजामाऊलीच्या. काट्याचं नाही दुःख झालं. मालक भजन करत असतील, भूक लागली असेल मालकाला, कधी आता ही भाकरी मालकाला जाईल, कोण येईल या पायातला काटा काढण्याकरता. तेवढ्यात जिजामाऊलीला एक गुराखी दिसला असा सामने समोर. पण त्याचा परिचय नाही, त्याचं नाव माहिती नाही. असं एवढं स्वरूप आहे मस्त बाकी. डोक्यावर पगडी आहे, अंगात बंडी घातलेली आहे, गुडघ्यापर्यंत धोतर, हातात काठी आहे, कांबळी आहे खांद्यावर. जिजामाऊलीनं जरा परिचय नसताना जरा आवाज दिला. अरण्यातला आवाज आहे, जंगलातला आवाज आहे. हात बरी केला, सांगितलं अ पोरा, असं खुणवलं जिजामाऊलीनं जरा त्याला, असं बोलवलं. तर त्याच्याच करता आलेला होता तो. कोणी राम्यागडी नव्हता, दौडगावकर, परमात्माच होता तो. काय झालं आई? बाळा, पायामध्ये काटा मोडला रे. आई, मी काटा काढू का ग तुझ्या पायातला? जिजामाऊली म्हणते, अरे तू एवढासा, तुला काय माझ्या पायातला काटा काढता येईल? देव मनाची मनात हसायला लागले आणि मनाची मनात बोलायला लागले. आई, मी लय भल्या भल्याचा काटा काढला ग, तुझ्या पायातला काटा तर न कळत काढतो. काढू का आई पायातला काटा? येईल का? काटा काढण्याची पद्धती आताच्या पोरांना पोरीनं नाही सांगता यायची ती. आता भले गुरुजीचा काटा काढतील ती. पायातला काटा काढण्याची पद्धत आहे दौडगावकर. तळपाय घेतला, गुडघ्यावर ठेवला, फुपाट्यानं माखलेला पाय, तिथून कुठून पाणी आणायचंय तो स्वच्छ करण्याकरता. असा जिभेला हात लावला, हात ओला केला, आणि जिजामाऊलीचा पाय असा पुसलात परमात्म्यानं. दिसला काटा पायातला. पण परमात्म्यानं विचार केला, हा लई पवित्र पाय, या पायानं माझं भजन टिकून ठेवलं, नाही तर कोण भजन करील एवढं. मग या पायाच्या चरण सेवेची संधी मला कधी येणार नाही. परत थुंका घ्यावा, जिभेला हात लावा आणि पायाला पुसावा. जिजामाऊलीनं म्हणावा, अरे दिसला का नाही काटा पोरा तुला? आई, आता काटा दिसला बघ तुझ्या पायातला. आता अलगत काटा काढतो, पण एक काम करा, आई आता जरा डोळे झाक बघू. जिजामाऊलीला डोळे झाकायला लावले परमात्म्यानं दौडगावकर. तो पाय घेतला आणि परमात्म्याने स्वतःच्या कंपाळाला लावला, आणि ओक्सा बोक्षी रडला परमात्मा. लय रडलात परमात्मा. परमात्म्याने विचार केला, हा पाय लय धन्य आहे, या पायाचं दर्शन माझ्या जीवनात कधी होणार नाही. परत दर्शन घेतलं, रडले परमात्मा. अश्रूने परत पाय पुसला आणि अलगत काटा काढला. आणि जिजामाऊलीला सांगितलं, आई डोळे उघड बघू. डोळे उघडले तर दौडगावकर काटा नाहीसा झालेला होता. जिजामाऊलीनं म्हणावं, परा काय ताकद रे तुझ्या हाताला. अरे न कळत काटा काढला. बरं 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 आई, येतो बरं आता मी. अरे थांब जरा बस. चाललं तर आता एक काम कर ना, काटा काढला तर नाव तर सांगून जाय मला. मालकानं विचारलं तर सांगावं लागेल ना, का उशीर झाला म्हणून. सांग ना नाव तुझं. मला काय नाव आहे रे तुझं? आई,
माझं नाव का नाही विठे आहे. आलं लक्षात विठ्या तुमच्यावाल्या? हां बरं बरं येतो आता. काही क्षणात परमात्मा नाहीसे झाले. जिजा माऊलीची पापणी डोळ्याची वर लवेल खाली झाली, एवढ्यात परमात्मा नाहीसा झाला. पाहती जिजा माऊली दिसे ना परमात्मा. घेतली भाकरीची टोपली निघाली. मालकाचं भजन चालू तुको करायचं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठलावो पांडुरंग हरी. मालक उठा, भूक लागली असेल जेवण करून घ्या. तुकोबराय भजन अवस्थेतून जागी झाले. पाहिलं सूर्याकडे, घड्याळाकडे नाही, घड्याळ नव्हतं. सूर्याकडे पाहायला जरा वेळ झालेला होता. विचारलं जिजे जरा उशीर झाला भाकरी यायला. काय सांगू मालक, येताना पायामध्ये काटा मोडला. मंग जिजे एक गुराखी दिसला. तुकोबरायचं लक्षात यायला लागलं कोण गुराखी म्हणून. तुकोबराने विचार केला, आजपर्यंत रात्रंदिवस येतो इथं भजन करतो, मला नाही गुराखी दिसला, आणि हिला कुठून गुराखी दिसला. बरोबर मग जे मी त्याला बोलवलं. कसा होता तो मालक? डोक्यावर पगडी होती, बंडी होती, गुडघ्यापर्यंत धोतर होतं. तुकोबरायच्या लक्षात यायला लागलं. एक एक जिजामाऊलीने शब्द बोलावा आणि तुकोबरायचं हृदय भरून यावं. आणि म्हणावं तुकोबराने, जिजे तुझ्या पायातला काटा काढण्याकरता कोणी राम्याकडे नाही आलात ग. काय भाग्यवानी जिजे तू. आजपर्यंत ऐकलंय मी, जो साधक देवाचं भजन करतो देव त्याला भेट देतो. पण आजच्या चरित्रातलं काही आगळं वेगळं ऐकायला मिळालं जिजे. आज भजन करणाऱ्याला लवकर भेट नाही देत, भजन करणाराच्या सेवा करणारा आहे त्याला सुद्धा परमात्मा भेट देतो गो जिजे. किती भाग्यवान येतो. ज्या परमेश्वरानं भगवंताला मला नाही दर्शन द्यावं, साक्षात येऊन तुझ्या पायातला काटा काढावा, किती भाग्यवान आहे जिजे तू. आपल्या जीवनातली सेवा एवढी गोड असावी दौडगावकर, भजन एवढं गोड असावं की आवडावं आपली सेवा. आवडे देवा शेतो एका प्रकार. आपली सेवा, आपलं भजन परमात्म्याला आवडावं. नामाचा उच्चार रात्रंदिवस. बरं 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 बरं. एक आवड, अजून 3 आवडी अभंगाच्या दुसऱ्या चरणात. तुळशी माळा गळा निळा, तुळशी माळा गळा एकदम मस्त बाकीचं. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ असावी. कासं म्हणले नाथ महाराज, गंडे तोडे गळा. गंड्या तोड्याच्या विरोधातला महाराज आहे बरं का दादा, मी जाहीरपणे सांगतो. आणि आता येणारा काळ जरा वाईट आला. कुठपर्यंत अंधश्रद्धेत जीवन घालवता आता. ऐका जरा, अंधश्रद्धेचं जीवन काय धोका देतं आपण सोशल मीडियाला पाहू राहिलो. विनंती आहेत माझीवाली, जे जो देवाला प्रकार आवडेल तो करा नाथ महाराज म्हणतात. गंडा तोडा हे नाही.
पण भूमिका आहे लोकांची. आज जेवढा माळीवर विश्वास नाही राहिला दौडगावकर, तेवढ्या लोकांचा गंड्यातोड्यावर विश्वास वाढला. येणारा काळ वाईट येत चालला. माझी विनंती आहे तुम्हाला, पैठणला गेले तर नाथ महाराजांना सांगा, नाथ महाराज यावं, या साधकाचा हात तुमच्या हातात. आळंदीला गेले तर ज्ञानोबाराला सांगा, माऊली घ्या अनाथ लेकराचा हात तुमच्या हातात, कारण ज्ञानोबरा अनाथाची माय. निवृत्ती रायाच्या दरबारात आले तर निवृत्ती रायाच्या समाधीचं दर्शन घ्या आणि सांगा, निवृत्ती राया घ्या या साधकाचा हात तुमच्या हातात. मुक्ताई नगरला गेले तर मुक्ताबाईला सांगा, ताई मुक्ताबाई घ्या हो या लेकीचा हात तुमच्या हातामध्ये. म्हणा संतांच्या दारात जाऊन, लाडकी लेक मी संताची. हात द्यायचा असेल तर कोण्या बाबाच्या हातात नका देऊ. लक्षात आलं का? भविष्य पाहिजे काय, कोणा का भविष्य पाहत नका बसू. इथं काय भविष्य कोणाला कळत नाही. देवाशिवाय संताशिवाय काय इथं कोणाला कळत नाही. लोक म्हणते इथं कोणाला भविष्य कळतं. दिला हात पाहायला, त्याचं भविष्य नाही कळत का त्याला? उद्या मी शेंडराजाला जाणार आहे. लोक म्हणे त्याला सगळं कळतं. काय कळत नाही तर कोणाला. पण येणारा काळ इतका वाईट येत चालला. अरे आपल्या प्रपंचातल्या सुखदुःखाच्या गोष्टी जरी वाढल्या तरी आपण बाबाला सांगायला जातो, पाहो बाबा काय आमच्या नवरा बायकोचं जमत आहे, तो काय करेल याडा मग आता. पाहो आमच्या प्रपंचातलं चिडचिड, त्याच्या मागं कमी आहे का? नका. काय भूमिकेतलं जीवन आहे. अरे 2 वर्ष लग्नाला झाले, मूलबाळ होईना, चालले बाबाकडं. असं महाराज म्हणतात अशा बाबाकडे जाऊ. नवस पोरं झाले असते तर स्त्रीच्या जीवनाला तिला पती करण्याची काय गरज आहे? तुकोबरायचं स्पष्ट मत आहे. 900 कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती. अंधश्रद्धेतलं जीवन नको आता. पुढचं काय घडणार आहे ते आजचं काय चाललंय की हे सोशल मीडिया, तेव्हाच नाथ महाराजांनी लिहून ठेवलेलं आहे. ऐका जरा नाथ महाराजांचं भविष्य सांगणार. ऐका अभंग. पृथ्वीवरी दादा एक अद्भुत होईल, बहीण भावाचा विवाह लागेल. तुमच्याकडं कसंही मला माहिती नाही. आमच्या तिकडे मावस बहिणीने मावस भावाने संसार थाटला. चुलत भावाने चुलत बहिणीने संसार थाटावा हे लिहून ठेवलेले तेव्हा. हा, येणारा काळ वाईट येत चालला. खूप सावधान राहा. अजून 5 वर्षाची बाळा व्रतार मागेल, नाथ महाराज म्हणतात. असं एक काळ येणार आहे. 5 वर्षाची मुलगी बापाला सांगणारे, बाबा माझं लग्न करून द्या. 6 वर्षाची नारी गर्भी नराईन, नाथ महाराज म्हणतात. हा, आलंच की कलियुगाचं ते जवळ. 9वीला जाणारी नाही दौडगावकर, 9 वर्षाची पोरगी, तिला बाळ झालं. सोशल मीडियाचे व्हिडिओ पाहतो मी. 9 वर्षाची आहे ती. हा संतांना लिहून ठेवलेलं शकू नये. हे पुढं घडणार काय हे नाही कधी खोटं ठरणार. अजून कलियुगाची दादा एकावी थोरी. इथं आवाज सोडू पुढे जरा म्हणतो. पुत्र तो होईल पित्याचा वैरी. लोक म्हणले अरे काय काळ आला, पुरा बापाला हाणायला लागला. नाही ते लिहून ठेवलेलं आहे. दौडगावकर आजही असं काही घर आहे ज्या घरामध्ये रोज बापाचा अपमान आहे, ज्या घरामध्ये बापाला रोज उलटून बोलतात पोरं, ज्या घरामध्ये अरे बाप लेकाची मारामारी झाली तर काठीनं मारलं बापाला, हे लिहून ठेवलेले तेव्हा. कलियुगाची दादा एकावी थोरी, पुत्र तो होईल पित्याचा वैरी. ऐका पुढं जे सोशल मीडिया पाहतो ना, व्रतार सोडून नारी फिरतील दारोदारी. व्रतार म्हणजे नवरा, हे लिहून ठेवलेले संतांनी. भविष्य हे पुढं काय होणार आहे हे इथं काय कोणाला कळत नाही. इथं फक्त संताला कळतं आणि देवाला कळतं. म्हणून ऐका जरा संतांचं. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ असावी. तुकोबराय सांगतात, कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी. बरोबर, तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, कंपाळाला गोपी चंदनाचा टिळा असावा. हा, परमात्म्याच्या नावाचा. बरं का ताई, हे पण त्या माऊलीच्या कंपाळाला पहा किती मोठा कुंकू आहे. पूर्वी म्हणायचे जिच्या कंपाळावर कुंकू मोठं पतीचं आयुष्य वाढतं म्हणे. आता काही दिवसानं त्याच कंपाळाला अशी दुर्बीण लावून पाहावं लागल आहे का नाही कपाळाला म्हणून. टिकली लावता 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 एवढी टिकली झाली का दिदी सरा आता कंपाळावर.
पण असावं देवाच्या नावानं हे असावं. गोपी चंदन टिळा, मग हृदयी कनवळा वैष्णवांचा, संताबद्दल प्रेम असावं, जिव्हाळा असावा. क्षेमपुरी महाराजांचा हृदयात तुमच्याबद्दल जिव्हाळा आहे म्हणून आजही आपण ही जागृत देवस्थान पंचक्रोशीन आदर्श घ्यावा की आम्ही किती साधूवर प्रेम करावं, किती जिव्हाळा करावा. का हो वा, तुमचं प्रेम आहे म्हणून या सगळ्या गोष्टी घडता. हृदय प्रेम असावं संताबद्दल, हृदयी कनवळा वैष्णवांचा. अजून काय असावं त्या भगवान आषाढी कार्तिकी पंढरीची वारी. का आग्रहनाथ महाराजांचा. महाराज म्हणतात काशी यात्रा 5 द्वारकेच्या 3, पंढरीशी जाणे 1 वेळा. म्हणून आग्रहनाथ महाराजांचा आषाढी कार्तिकी पंढरीची वारी. साधन निर्धार्यान नाही, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा. हृदयी कनवळा वैष्णवांचा. जरा हात वरी करूया मस्तपैकी छान. महिला मंडळ पुरुष मंडळ सगळे. वा वा. आता मृदंग वाजणार नाही, टाळ वाजणार नाही. वाजल आपली टाळी ती पण एका तालात. कारण आज गाणारे तालात आहे, वाजवणारं तालात आहे. मग आपण तरी का बेतालात राहायचं. करावरी हात मस्तपैकी छान. वा वा. संतांच्या नामाचा जप करायचा आहे. पुण्यवंत व्हावे येता सज्जनाची नावे. तुका म्हणे पापे जाती संताच्या जपे. एका विनवी जनार्दन निवृत्ती नामे झालो पावन. जरा हात वरी करूया. एका तालात टाळी वाजूया. शूटिंगवाले यांचे हात घेऊन टाका. हात म्हणजे शूटिंगमध्ये. हा असे हात हात वरी मस्त छान छान छान. एक ताल चला. हा एक. जरा जोरात 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 टाळी. निवृत्तीला
ऐसा ज्याचा नेम तो देवा परमपूज्य जगी, तो देवा परमपूज्य जगी. एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम साधन निर्धार्यान नाही. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, गोपी चंदन टिळा तुळशी माळ गळा. नामाचा उच्चार रात्रंदिवस आवडे दिवाशी तो एका प्रकार यथामती अवकाश. बोलण्याच्या ओघामध्ये काही चुकीचा शब्द गेला असेल मायबाप लेकराच्या हृदयानं माफ करा. करविली तैसी केली कटकट वाकुडे का नीट देव जाणे. संपले माझं कीर्तन. 5 मिनटं शिल्लक आहे. बरोबर 11ला बरोबर 10:55 झाले. 5 मिनटात थांबायचे. तत्पूर्वी माझी विनंती तुम्हाला सगळ्या मायबापाला, नसेल गुरु तर गुरु करून घ्या. गुरु करायचे. श्रावण महाराजाचं नाही ऐकायचं. हा सांगण्याकरता आला बरं का, 300-350 किलोमीटरवरून. गुरु करायचं, ज्ञानोबरायचं ऐकायचं. श्री गुरु सारिका आस्था पाटीरा. गुरुच्या कृपेनं माळ घाला, तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा. जीवनात भजन करून घ्या. खूप भजन करा. तुकोबराच्या भाषेतलं भजन करा. तुका म्हणे ते भजन प्रमाण काय थोरपण जाळावे ते. बरोबर. आईवडिलांची सेवा करा. माय बापे केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी. ज्ञानोबरायचं ऐकूया आपण. दौडगावकर. सकळ तीर्थाची आधोरे जे का माता पितरे. मुलाच्या जीवनातली ती क्रांती आहे दौडगावकर. अरे गरीब बापाची लेकरं बरं का पोरांनो, आपण फार गरीब बापाची लेकरं आहे. आमच्या नाना महाराजांनी सांगितलं, महाराज तरुण पोरं फार ऐकण्याकरता आले. तुम्ही महाराष्ट्रभर तुमच्या आवाजानं ऐकलेलं जे गीत आहे सगळी पोरं ऐकण्याकरता हजर आहे. ऐका माझ्या बहिणीनो, मुलीच्या जीवनातली ती क्रांती आहे. भरपूर मुली आल्यात. भाऊ ऐका तुम्ही सगळ्यांनी बरं का. तुकोबरायच्या भाषेतलं स्पष्ट पुरावा आहे तुकोबरायचा. महाराज म्हणतात जीवनात कोणाचं वाईट नका करू. शांतिरूपी नव्हे कोणाचा वाईट, पण वाढवी महत्व वडिलांची. ताई आपली बापाची गरीब परिस्थिती. कॉलेजला जात असताना नुसता मोबाईल नुसत्या कपड्याची नाही, हाऊस मजा करायची. आपला बाप रोज लोकांच्या बांधावर कामाला जातो. आपली आई रोज कष्ट करते. आपली आई बाप कष्ट करून जर फी भरत असेल शाळेची, तर ताई गावातली शाळा आठवा, नंतर हायस्कूलला जा, कॉलेजला जा. अभ्यासावर एवढं प्रेम करा का एक दिवस या दौड गावात येताना एक आदर्श म्हणून मुलगी यावी. एखादी मुलगी जर अधिकारी झाली तर त्या मायबापाच्या डोळ्याला पाणी येतं. दुःख म्हणून नाही, कष्ट केले म्हणून नाही. मग आमची फार गरिबीची परिस्थिती आहे, पण आमच्या गरिबीच्या कष्टाचं आमच्या पोरीनं चीज केलं म्हणतात. अशी क्रांती असावी मुलीच्या जीवनात. पोरांनो आपण फार गरीब बापाचे लेकरं आहे. ही शाळा असेल गावातली, कॉलेज असेल, एक दिवस या गावाला येत असताना आपला बाप फार गरीब आहे. आपल्या बापानं आपल्याकरता फाटलेली कपडे अंगावर धारण केली. पोरांनो फार गरिबी सोसली आपल्या बापानं. पण एक दिवस या गावाला येत असताना एका पोरानं क्रांती केली. 10 दिवसाची चर्चा आहे गावामध्ये. वयस्कर माणसं, पोरांची चर्चा. अरे कलेक्टर झाला रे. त्याची आई लय गरीब आहे, त्याचा बाप लय गरीब आहे. मग पोरांची चर्चा सुरू झाली. सगळ्या पोरांनी गाड्या घ्यायच्या आणि त्याला घेण्याकरताच. बर गेटवर सगळे पोरं गेले. एंट्री झाली गेटला. आता गावात कुणीतरी त्याच्या बापाला सांगायला गेलं, काका चांगले कपडे घालावत, तुमचा मुलगा कलेक्टर झाला ना. आलाय तो. पोरं सज्ज गेलेत, घ्यायला गेलेत. चांगले कपडे घाला. कोण्यातरी माऊलीनं सांगितलं, आई चांगलं पातळ घातलं ग, घाल ना. हे म्हणालेलं पातळ का? त्या आईच्या मुखातले शब्द आहे, त्या गरीब बापाच्या मुखातले शब्द आहे, पाटील आमची किंमत या कपड्यावरून नाही. आम्ही तर फार गरीब भोगलेली माणसं आहे, फार गरिबी. आमची किंमत या कपड्यावर नाही आहे. आमची किंमत आमच्या लेकरानं केली का गावाला दाखवून दिलं आमच्या लेकरानं की आमच्या मायबापाचं जीवन किती कष्टाचं आहे. पण नाव मोठं केलं. आम्हाला आमच्या कपड्यापेक्षा आमच्या पोरांना नाव लौकिक केलं. हे आमच्या जीवनातलं बडेपण आहे. मग पोरांना आपल्या बापाच्या पाठीमागे कष्टाची भूमिका पहा. किती कष्ट करतोय बघा. हे मृदंगाचार्य घडले ना, लखन महाराज, नाना महाराज, ही बापाचीच पुण्य आहे. मी तुम्हाला पटवून देईल. अरे मृदंग शिकून आले म्हणून का लोक लगेच भजनात वाजू देतात का? कधी कधी चालू भजनातून माणसं उठून देतात. अरे मान अपमान सहन करावा लागतो. बाळासाहेब महाराज आज तुम्हाला महाराष्ट्रभर ऐकायला मिळतात गोड आवाजानं. आलं म्हणून का लोक लगेच मायकव म्हणून देतात. कधी कधी गावातलीच माणसं मायक उडून घेतात आपल्यासमोरून. फार मान अपमान सहन करावा लागतो. बडेपण मोठेपण येण्याकरता खस्ता खावा लागतात. पण पंचक्रोशीमध्ये
लखन महाराजांचे वडील गेले असतील नाना महाराजांचे, तर म्हणावं पाटील माझं पोरगं लय गोड मृदंग वाजू द्यावं त्याला 2 भजनं. तो जीवनातला बाप आठवायचा की आमच्याकरता आमच्या बापानं हात पसरवला कोणाकरता तरी, आपलं बडेपण पाण्याकरता, मोठेपण पाण्याकरता. किती संघर्ष आहे त्या बापाचा. थोडा स्वरेंद्राचा आवाज द्या भाऊ, थोडा बेस द्या माझ्या आणि आवाज सोडा. उरामध्ये माया ज्याच्या काळ्या मेघावाने, दाखविना कधी कोणा डोळ्यातल पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला, होटामधी हसू जरी कनावा कला. गडीभर तू थांब जरा ऐक त्याची दापर, लय अवघड नाय गड्या उमगाया बापर. लय अवघड नाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर गड्या. फार दयानिधी संतांचं ऐका भलं होईल. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती. आणि म्हणून संपलंय माझं कीर्तन. खूप आनंदी राहा, खूप सुखी राहा. इथं आनंदी राहण्याकरता, सुखी राहण्याकरता फक्त भजन विठ्ठल जय जय. पुरी महाराज समाधी सोहळ्यानिमित्त 5व्या दिवसाची सेवा आपण अतिशय उत्कृष्ट गोड आणि सुश्राव्य गायनाने केली. आणि त्याला 7 स्वरसम्राट शिवाजी बालासाहेब महाराज सुरेगावकर आणि संभाजी महाराज बळेगावकर आणि लखन महाराज लोहगावकर आणि आमच्या गावचं नाना महाराज दोडगावकर अतिशय उत्कृष्ट एवढं गोड आणि सुंदर गायलं की आमच्या मनात भीती, दडपण, चिंता, कर्ज, धाक जो काय असते तो फ्रेश, काहीच ताण राहिलं नाही. अगदी ब्रह्मभूत संत जगी अवतरले, उद्धार आले दीनजना या न्यायाप्रमाणे आम्ही संतांची सेवा करतो आणि त्यांच्या कृपा असतो. आणि हे आम्हाला अमृतापेक्षाही गोड असा सहवास, असा आनंद, असं प्रेम मिळतो. आणि आमची बॅटरी वर्षभर महाराज चार्ज होती. आम्हाला काही कमी पडत नाही. आलेल्या सर्व पाहुणे मंडळी, गावकरी मंडळीचं स्वागत. आणि बाकीचे कार्यक्रम पत्रिकेप्रमाणे उद्या रात्री ठीक रात्री 9 वाजता जगन्नाथ महाराज पाटील मुंबईकर यांचं कीर्तन होईल. सर्वांना अवश्य लाभ घ्यावा. आणि मुलांना सूचना, संताची सेवा केली की देवाला आवडती. आलेल्या पाहुण्याची सेवा करा, पाणी द्या, चहा घ्या. आणि पाहुणे मंडळीने चहा पाणी घेतल्याची कुणी जाऊ नये. रामकृष्ण हरी.